नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज ना आपल्यासमोर महाराष्ट्राच्या भूगोलावरच्या काही अभ्यासाच्या नोट्स आहेत आणि वरवर पाहिलं ना तर असं वाटतं की ही फक्त डोंगर रांगांची नावं, त्यांची उंची, लांबी यांची एक नुसती यादी आहे. पण खरं तर यात एक मोठं कोडं दडलेलं आहे. आपल्यापैकी अनेकांनी महाराष्ट्राचा नकाशा पाहिला असेल. तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या नद्या कशा अगदी समांतर पूर्वेकडे वाहतात. पण असं का? ते एकमेकींमध्ये का मिसळत नाहीत? याचं उत्तर याच डोंगर रांगांमध्ये लपलेलं आहे. चला तर मग या नोट्सच्या मदतीनं महाराष्ट्राच्या भूगोलाचं हे कोड सोडवूया. अगदी बरोबर. हा नकाशा म्हणजे एक नैसर्गिक आराखडा आहे आणि त्याच्या किल्ल्या याच डोंगर रांगा आहेत. या रांगा म्हणजे फक्त दगडमातेचे ढिगारे नाहीयेत, तर त्या महाराष्ट्राच्या नद्यांची पात्रं, पठारं आणि इथली संपूर्ण जीवनशैली ठरवणारी एक अदृश्य शक्ती आहे. आपण सह्याद्रीच्या पोटातून पूर्वेकडे निघणाऱ्या उपरांगांपासून सुरुवात करूया आणि मग महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमेपर्यंत पोहोचूया. ठीक आहे, तर मग नकाशा उलगडूया. सगळ्यात उत्तरेला सह्याद्रीतून निघणारी पहिली प्रमुख रांग सातमाळा अजिंठा डोंगर रांग. या नावातच एक गंमत आहे. ही एकच रांग आहे की दोन वेगवेगळ्या? हीच तर खासियत आहे. रांग एकच आहे, पण तिची ओळख प्रादेशिक आहे. नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या कळसुबाई शिखराच्या उत्तरेकडील तौला शिखरापासून ही रांग पूर्वेकडे जायला लागते. नाशिकमध्ये तिला सातमाळा डोंगर म्हणून ओळखतात. पण हीच रांग जेव्हा औरंगाबाद म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करते तेव्हा तिचं नाव बदलून अजिंठा डोंगर रांग होतं. अच्छा, म्हणजे एकाच व्यक्तीला घरात वेगळ्या नावाने आणि बाहेर वेगळ्या नावाने ओळखतात, तसाच प्रकार आहे हा. पण ह्या रांगेची रचना कशी आहे? नोट्समध्ये उंचीबद्दल काही आकडे दिलेत? हो, ही रांग पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली आहे. पश्चिमेला म्हणजे नाशिकजवळ तिची उंची जास्त आहे, पण जसजशी ती पूर्वेकडे जाते, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांपर्यंत, तसतशी तिची उंची कमी होत जाते, साधारण 200 ते 300 मीटरपर्यंत. पण तिच्या उंचीपेक्षा तिचं काम खूप मोठं आहे. ती महाराष्ट्रातील एक प्रमुख जलविभाजक आहे. जलविभाजक म्हणजे पाण्याची विभागणी करणारी. हा मुद्दा जरा सोपा करून सांगूया का? याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप विलक्षण आहे. विचार करा, एकाच प्रदेशात पाऊस पडतोय, पण या सातमाळा अजिंठा रांगेच्या उत्तरोत्तरावर पडलेलं पाणी ते उत्तरेकडे वाहत जाऊन तापी नदीला मिळतं आणि त्याच रांगेच्या दक्षिणोत्तरावर पडलेलं पाणी दक्षिणेकडे वाहत जाऊन गोदावरी नदीला मिळतं. अरे वा, म्हणजे ही रांग फक्त जमिनीचा एक उंचवटा नाही, तर ती महाराष्ट्राच्या पाण्याची वाटणी करणारी एक नैसर्गिक भिंत आहे. आणि गंमत म्हणजे तापी नदी पश्चिमेकडे जाते, अरबी समुद्राला. हो, अगदी अचूक. म्हणूनच याला जलविभाजक म्हणतात. पण ही रांग एक सरळ रेषा नाहीये. या मुख्य रांगेतून अनेक फाटे फुटले आहेत. नोट्सनुसार नाशिक आणि धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर गाळणा टेकड्या आहेत. पुढे नांदेड जिल्ह्यात गेल्यावर निर्मळ डोंगर आणि मुदखेड डोंगर यांसारख्या उपशाखा दिसतात. आणि याच फाट्यांमुळे पठारं तयार झाली असावीत, बरोबर? म्हणजे दोन डोंगरांच्या मधला सपाट प्रदेश. एकदम बरोबर. या डोंगर रांगेमुळेच तिच्या उत्तरेला मालेगावचं पठार आणि दक्षिणेला बुलढाण्याचं प्रसिद्ध पठार तयार झालं आहे. म्हणजे या एकाच रांगेने नद्यांची खोरी विभागली, पाण्याची दिशा ठरवली आणि पठारांनाही जन्म दिला. ठीक आहे, म्हणजे सातमाळा अजिंठा रांगेने तापी आणि गोदावरीला वेगळं केलं, हे कोडं सुटलं. पण गोदावरीच्या दक्षिणेला भीमा नदी वाहते. मग त्या दोघींना वेगळ्या ठेवण्यासाठी निसर्गाने अशीच काही सोय केली आहे का? नोट्समध्ये पुढचा उल्लेख काय आहे? नक्कीच केली आहे. आपण आता गोदावरी नदीचं खोरं ओलांडून दक्षिणेकडे आलो की आपल्याला सातमाळा अजिंठा रांगेला जवळजवळ समांतर अशी दुसरी एक मोठी रांग दिसते. तिचं नाव आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. परत तेच हरिश्चंद्रगड आणि बालाघाट, इथेही दोन नावं. हो, पुन्हा तोच प्रादेशिक ओळखीचा नमुना. ही रांग हरिश्चंद्र गडापासून सुरू होते, म्हणून अहमदनगर जिल्ह्यात तिला हरिश्चंद्र डोंगर रांग म्हणतात. पण हीच रांग पूर्वेकडे बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पसरते तेव्हा तिला बालाघाट डोंगर रांग किंवा बालाघाटचं पठार म्हणून ओळखलं जातं. आणि ही रांग गोदावरी आणि भीमा या दोन महाकाय नद्यांच्या खोऱ्यांमधील जलविभाजक आहे. थांब, इथे नोट्समधला उंचीचा आकडा बघून मी थोडा चकित झालोय. या रांगेची उंची साधारण 600 ते 750 मीटर दिली आहे. सातमाळा अजिंठा तर फक्त 200-300 मीटर उंच होती. ही तिच्या जवळजवळ दुप्पट उंच आहे. उंचीमध्ये एवढा मोठा फरक का? हां,
खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरून आपल्याला महाराष्ट्राच्या पठाराचा एक मोठा गुणधर्म कळतो. आपण जसजसं उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करतो तसतशी पठाराची सरासरी उंची वाढत जाते. सातमाळा रांगेपेक्षा हरिश्चंद्र बालाघाट रांग जास्त उंच आहे आणि तिच्या दक्षिणेकडील रांग त्याहीपेक्षा जास्त उंच आहे. महाराष्ट्राचं पठार हे उत्तरेकडे उतरतं आणि दक्षिणेकडे उंच होत जाणारं एक वैशिष्ट्यपूर्ण पठार आहे. म्हणजे हा एक नैसर्गिक जिना आहे जो दक्षिणेकडे चढत जातो. अफलातून. या हरिश्चंद्र बालाघाट रांगेवर शिवनेरी किल्ल्याचा उल्लेख आहे. हे नाव तर प्रत्येकाला माहिती आहे. हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला याच डोंगर रांगेत आहे. यावरून तिचं ऐतिहासिक महत्त्वही लक्षात येतं. चला तर मग या जिन्याची पुढची पायरी चढूया. भीमा नदीच्या दक्षिणेला कृष्णा नदी आहे. या दोघींमध्ये कोणती भिंत आहे? या दोघींमध्ये आहे शंभू महादेव डोंगर रांग. ही रांग महाबळेश्वरच्या पठारातून पूर्वेकडे फुटते आणि भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी करते. आता आपल्यासमोर एक पूर्ण चित्र उभं राहतंय. बघा, सगळ्यात उत्तरेला सातमाळा अजिंठा, मग गोदावरीचं खोरं, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, मग भीमेचं खोरं आणि मग शंभू महादेव रांग आणि तिच्या दक्षिणेला कृष्णेचं खोरं. जणू काही निसर्गाने आखून दिलेले पट्टेच आहेत हे. आणि या शंभू महादेव रांगेबद्दल नोट्समध्ये किल्ल्यांची तर भली मोठी यादीच दिली आहे. अजिंक्यतारा, सज्जनगड, वसंतगड, सदाशिवगड. सातारा जिल्हा तर किल्ल्यांचा आगार वाटतोय. या एकाच रांगेवर इतके किल्ले का असालेत? याचं कारण या रांगेचं भौगोलिक स्थान. ही रांग दख्खनच्या पठाराला कोकणाशी जोडणाऱ्या अनेक घाटांवर नियंत्रण ठेवायची. जो या रांगेवर नियंत्रण ठेवेल तो कोकणातून पठारावर येणाऱ्या व्यापारावर आणि लष्करी हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत होता. त्यामुळे या रांगेला प्रचंड सामरिक महत्त्व होतं. प्रत्येक किल्ला म्हणजे त्या मार्गावरचा एक पहारेकरी होता. मी विचार करतोय, आपण जेव्हा पुणे बंगळूर महामार्गावरून प्रवास करतो तेव्हा खंबाटकी घाट लागतो. म्हणजे तेव्हा आपण हीच शंभू महादेव रांग ओलांडत असतो, पण आपल्याला ते कळतही नाही. आपल्या पायाखालून इतका मोठा भूगोल आणि इतिहास जात असतो. अगदी. आणि ह्या रांगेमुळेही अनेक पठारं तयार झाली आहेत. तिच्या उत्तरेला पुण्याजवळ सासवडचं पठार आहे, जे पुरंदर तालुक्यात येतं. मध्य भागात औंधचं पठार आहे आणि दक्षिणेकडे सांगली जिल्ह्यात खानापूर आणि जतचं विस्तीर्ण पठार लागतं. या पठारांची उंचीही चांगली 700-800 मीटरपर्यंत आहे, जी महाराष्ट्रातील ऊस आणि डाळिंबाच्या शेतीसाठी ओळखली जाते. आतापर्यंत आपण ज्या रांगा पाहिल्या त्या सगळ्या सह्याद्रीतून पूर्वेकडे जाणाऱ्या उपशाखा होत्या. पण नोट्समध्ये आता आपण एका वेगळ्याच भौगोलिक प्रदेशात प्रवेश करतोय असं दिसतंय. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर एक मोठा आणि स्वतंत्र पर्वत आहे, सातपुडा पर्वत. आतापर्यंत आपण सह्याद्रीच्या कुटुंबाबद्दल बोलत होतो, पण सातपुडा पर्वत हा एक वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा पर्वत आहे. तो महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर गुजरातपासून पूर्वेकडे मध्य प्रदेशपर्यंत एका नैसर्गिक भिंतीसारखा पसरलेला आहे. तो सह्याद्रीची उपरांग नाही. आणि याचं काम ही जलविभाजकाच आहे, पण मोठ्या स्तरावर. बरोबर. हो, हा भारताच्या 2 मोठ्या नद्यांमधला महाजल विभाजक आहे. सातपुडामुळे उत्तरेकडील नर्मदा नदीचं खोरं आणि दक्षिणेकडील तापी नदीचं खोरं एकमेकांपासून वेगळं होतं. नर्मदेचं पाणी उत्तरेकडे वाहतं आणि तापीचं पाणी दक्षिणेकडे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे मध्ये उभा असलेला सातपुडा पर्वत. याची लांबी आणि उंची तर खूपच प्रभावी आहे. नोट्समध्ये दिलंय की हा पर्वत अंदाजे 900 किलोमीटर लांब आहे आणि त्याची सरासरी उंची 1000 मीटरच्या आसपास आहे. महाराष्ट्रात याचा विस्तार नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती या जिल्ह्यांमधून होतो. याच्या महाराष्ट्रातील शाखांना काही विशेष नावं आहेत का? आहेत ना. महाराष्ट्रात याच्या 2 प्रमुख शाखा किंवा भाग ओळखले जातात. पश्चिमेला नंदुरबार जिल्ह्यात याला तोरणमाळ पठार किंवा अक्राणी डोंगर म्हणून ओळखलं जातं आणि पूर्वेकडे अमरावती जिल्ह्यात याला गाविलगड टेकड्या असं म्हणतात. आणि इथेच महाराष्ट्रातील काही सर्वात उंच शिखरं आहेत. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. सहसा महाराष्ट्रातील उंच शिखरं म्हटलं की आपल्याला सह्याद्री आठवतो, पण नोट्सनुसार नंदुरबारमधील अस्तंभा डोंगर हे शिखर 1325 मीटर उंच आहे, जे सातपुड्यात आहे. बरोबर. अस्तंभा हे महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. कळसुबाईनंतर त्याचाच क्रमांक लागतो आणि ते सह्याद्रीत नाही तर सातपुड्यात आहे. ही माहिती अनेकांसाठी नवीन असते. याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्यांमध्ये वैराट डोंगर म्हणजे 1177 मीटर आणि चिखलदरा 1118 मीटर ही शिखर आहेत.
चिखलदरा तर विदर्भातील एकमेव थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तर मग या सगळ्या माहितीचा जर आपण सार काढायचा प्रयत्न केला, आपण या नकाशाकडे जर वरून पाहिलं तर आपल्याला काय चित्र दिसतं? या सगळ्या डोंगर रांगा, त्यांची नावं, उंची आणि विस्तार, यातून आपण काय शिकलो? याचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की महाराष्ट्राच्या पठाराची रचना एका सरळ रेषेत नाही. सह्याद्रीतून पूर्वेकडे जाणाऱ्या या 3 प्रमुख उपरांगांनी सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या पठाराला टप्प्याटप्प्याने विभागले आहे. त्यांनी नद्यांची खोरी तयार केली आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राला एक स्टेप लाईक किंवा पायऱ्यांसारखी रचना मिळाली आहे. आणि या प्रत्येक लांगेला त्या त्या भागातील लोकांनी स्वतःची ओळख दिली आहे, स्थानिक नावं दिली आहेत. नाशिकमध्ये सातमाळा तर पुढे अजिंठा, अहमदनगरमध्ये हरिश्चंद्र तर बीडमध्ये बालाघाट, या नावांमध्ये स्थितीला इतिहास आणि संस्कृती दडलेली आहे. आणि या डोंगर रांगांवर असलेले किल्ले, पठारं आणि घाट यामुळे त्यांना केवळ भौगोलिकच नाही तर ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्वही मिळालं आहे. आणि उत्तरेकडील सातपुडा पर्वत एका प्रहरीसारखा उभा आहे. तो केवळ एक नैसर्गिक सीमा नाहीये, तर तो उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडवून राज्याच्या हवामानावरही परिणाम करतो. थोडक्यात सांगायचं तर या डोंगर रांगा म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाचा, इथल्या जलप्रणालीचा आणि मानवी वस्तीच्या रचनेचा मूळ आधारस्तंभ आहेत. तर आज आपण या अभ्यासाच्या नोट्समधनं महाराष्ट्राच्या डोंगर रांगांचा एक विलक्षण प्रवास केला. या रांगा म्हणजे केवळ नकाशावरच्या रेषा नाहीत, तर त्या नद्यांना कसं वेगळं करतात, पठारं कशी तयार करतात आणि राज्याच्या इतिहासाला आणि संस्कृतीला कसा आकार देतात हे आपण पाहिलं. आणि या माहितीच्या पलीकडे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, जो या नोट्समध्ये थेट दिलेला नाही पण सूचित नक्कीच होतो. विचार करा, या भौगोलिक विभाजनामुळे त्या नदीच्या खोऱ्यात म्हणजे गोदावरी खोऱ्यात, भीमा खोऱ्यात किंवा कृष्णा खोऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीवर, त्यांच्या शेतीच्या पद्धतींवर आणि अगदी त्यांच्या बोलीभाषांवर कसा आणि किती परिणाम झाला असेल. 2 डोंगर रांगांमध्ये वसलेल्या 2 जवळच्या खोऱ्यांमधील लोकांच्या बोलण्यात, त्यांच्या सणांमध्ये सूक्ष्म फरक का आढळतो? या भूगोलाचा मानवी संस्कृतीवर